चला आज गावाने हिंडून फिरून 2 दिवस काही घरातला हिडिओ नाही. तर आज अख्खा दिवस कामात गेलाय. हे पाच काय बनवलेलं आहे. तर आज छान असा मस्त काळा मसाला बनवलाय. मिरची आणून बघा. आणि इकडचा मसाला खायची सवय नाही आम्हाला तसली. मिरची पावडर कलर टाकलेला असतो. तर छान असा घरचा मसाला बनवलाय. लाल जरते नुसता का. तर किती सुगंध नुसता असा सुटलाय. स्माईल ह्याची भारी ती वास सुगंध सुटलाय मसाल्याचा. सगळ्या घरात खमंग गरम मसाला कुठून आणला थोडासा गार करून ठेवायचा. तर बरोबर हे 2-3 किलोचा मसाला झालाय. टेन्शन नाही. संपल्या घरी ती एकच आठवडाभर मिरची पावडर देत असलं गरम मसाला घरी आपल्या ते सवय नसती. घरी कुठल्याला किती चांगलाच असतो. 2 किलोची मिरची पावडर करून ठेवता आम्ही वर्षाला आणि 2-3 किलोचा मसाला. तर अजून पुन्हा 2 किलोचा करणार आहे मी. आपला संपला तात्पुरता पटकन केला. 3 दिवस मोडतात मसाला करायला बी. पण एक दिवस मिरच्या आणायच्या नीट करायच्या वाळवायच्या त्याला एक दिवस आणि एक दिवस भाजून दळून आणायचे. मी डंक्यामधून कुटून आणलाय. तर चालता बोलता असा व्हिडिओ चला म्हणलं काढूया. आणि सगळी आपली मनीषा मसाल्याचा तर असंच घरचा मसाला असतात. कुणाला लागत असलं विकत मसाला तर मनीषा मसाले हे करा, यूट्यूबला सर्च करा लगेच येते. तर तुम्हाला घरपोच अशा घरचा मसाला ओरिजिनल आणि बिना कलरचा न टाकलेला पूर्ण तुम्ही त्या व्हिडिओमध्ये सगळं घरी बनवलेलं स्वच्छ एकदम स्वच्छता एकदम छान क्वालिटीचा मसाला मिळतो काकीकडं आमच्या. तर हे आम्ही कसं घरी केलं आहे. आपलं स्वतः घरी करायची सवय आम्हाला. ज्यांना कामातून याचं सवड नसती की असं विकतचा बाहेरचा मसाला खातात त्यांनी खरंच विकत घ्या मसाला काकीकडून. आणि असा घरचा मसाला कसा झाला आहे सांगा. मी ह्याचा व्हिडिओ टाकायला टाईम नाही झाला मला. गरम मसाले भाजले सगळे धनं किती टाकलं ते सगळं माप दाखवणार होते. व्हिडिओ काढायला कोण नव्हतं. तर चला असू द्या. कसं झालं आहे मसाला सांगा. कलर कसा आला आहे मसाल्याला तेही सांगा कमेंटमध्ये. आणि कोण कोण असं मसाला बनवतं घरी तेही कमेंटमध्ये सांगा. पातेल्यातच काढणार होते पण पातेलं एवढं मोठं कुठं सगळी भांडी घास एवढे म्हणलं जाऊ द्या. आता थोडा वेळ ठेवलं होतं उघडं आल्यापासून ठेवली. अर्धा तास झालं. थोडं थंड झालं की डब्यामध्ये भरून ठेवते. बाय सगळ्यांना.